कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हातकणंगले या गावातून गेली 17 वर्षे श्री क्षेत्र गणपतीपुळेसाठी पायी दिंडी काढली जाते। देवाच्या दर्शनाला जायचे तर पायी जाण्याचा आनंद काय असतो याची अनुभूती या दिंडीत येते। श्रद्धा, चिकाटी आणि व्यायामाची आवड निर्माण व्हावी हा पायी दिंडीचा उद्देश आहे। यंदा देखील श्री वरदविनायक चॅरिटेबल ट्रस्ट हुपरीच्या वतीने 25 ऑक्टोबर रोजी पायी दिंडी हुपरी गावातील श्री गणरायाचे दर्शन घेऊन निघाली। या पायी दिंडीचे आगमन आज रत्नागिरीत झाले। दैनिक रत्नागिरी टाइम्स तर्फे दरवर्षी या पायी दिंडीच्या यात्रेकरूंचे आणि श्रीभक्तांचे स्वागत केले जाते। आज देखील रत्नागिरीत पोहोचण्याआधी त्यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्सकडे संपर्क साधला। त्यानंतर देवाच्या दर्शनाला निघालेल्या हुपरी ते गणपतीपुळे पायी दिंडीचे महत्त्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या पायी दिंडीत अतुल जाधव, महेश देवाळे, प्रकाश बावसे, अमेय जाधव, सुनील शेट्टे, विठ्ठल खैरे, तानाजी जाधव, स्वप्नील खेमलापुरे आणि सचिन मुदाळे आदी सहभागी झाले आहेत। मी वरदविनायक चॅरिटेबल ट्रस्ट हुपरी यांचा अध्यक्ष महेश देवाळे, आमचे प्रकाश बावचे आणि आमचा सर्वजण आम्ही सेवेकरी हुपरीहून आम्ही 25 तारखेला निघालेलो आहे आणि 4 दिवसात आम्ही गणपतीपुळ्याला गेले 17 वर्ष झालं सातत्यपूर्ण आम्ही इथे येत आहोत। दरवर्षी रत्नागिरी टाइम्सच्या वतीनं आम्हाला इथे शुभेच्छा भेट दिली जाते, त्यामुळे आम्ही त्यांचा आभारी आहे। व्यसनमुक्तीच्या दिशेने जे तरुण पिढी चाललेली आहे त्याला काहीतरी फाटा देण्यासाठी आम्ही ह्या पायी दिंडीचं हा नियोजन करतो आहे। आम्ही गेली 17 वर्षे आमच्या दिंडीला भरपूर प्रमाणात सहकार्य लाभत आहे। तरुण पिढी या मार्गाकडे वळल्यामुळे अतिशय आनंद वाटतो आम्हाला आणि असंच इथून पुढे आम्हाला तरुण वर्गानं अतिशय आनंद वाटतोय की तरुणांनी याकडे वळून या दिंडीचा लाभ घ्यावा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।